वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यामध्ये सर्वाधिक मोठी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये असलेली एरखेडा ग्रामपंचायत। सध्या एरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायत बनवावं की नाही बनवावं याच्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत। एकीकडे ही नगरपंचायत बनली पाहिजे असा एक नवीन मतप्रवाह तयार झालेला आहे, तर दुसरीकडे ग्रामपंचायत असतानाच आमचा विकास झाला नाही, आम्हाला जेवढा विकास निधी भेटायला पाहिजे होता तेवढा विकास निधी देताना प्रस्थापित सत्ताधारी आमदारांनी एरखेडा ग्रामपंचायत सातत्यानं मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये अन्याय केला। एकीकडे ही ओरड आहे, त्यामुळे नेमकं याच्यातलं सत्य काय हे जाणून घेणार आहोत। आपल्या या चॅनलवर आता सध्या उपस्थित आहेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, विधानसभेचे काँग्रेसचे नेते सुरेश भाऊ। सर्वात आधी तर तुमचं वंश न्यूजवर हार्दिक स्वागत आहे। एरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायत बनवावं अशी मागणी आता सध्या पेटून उभी राहिलेली आहे, काय वाटते तुम्हाला? एरखेडा नगरपंचायत झाली पाहिजे ही मागणी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केली आहे। भारतीय जनता पार्टीचे जे ग्रामपंचायतमध्ये पराभूत झाले त्या उमेदवारांनी त्याच्या लोकांनी केली आहे। जनतेनं मागणी केली आहे असेल ते जनतेचा प्रश्न होता, परंतु हे स्पेशल मागणी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केली आहे। आमच्या ग्रामपंचायत मी मागे सांगितलं होतं एका चॅनलवर, नगरपंचायत बनवायला आमचा विरोध नाही। माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत 2-3। नागपूर जिल्ह्यामध्ये कोंडाळी असो खापरखेडा असो याचे प्रस्ताव पेंडिंग आहे ना, ज्या ठिकाणी नगरपंचायत याचे प्रस्ताव पेंडिंग आहे। एरखेडा नगरपंचायत झाली पाहिजे। स्पेसिफिक जे नगरपंचायत बनवण्याच्या परिस्थितीमध्ये आहे ते स्पेसिफिक फक्त एरखेडा का तर काँग्रेसचा सरपंच त्या ठिकाणी आहे म्हणून समजा रनाळा एरखेडा ग्रामपंचायत गटग्रामपंचायत अशी होऊ शकते, परंतु स्पेसिफिक काँग्रेसच्या सरपंचावर अन्याय करायचा एकमेव धोरण त्या ठिकाणी आहे। विकास करायचा तर 20 वर्ष 15 वर्ष आमदार ते राहिले, 5 वर्ष त्याच्या 20 वर्षापासून त्याच्या विधानसभा त्याच्या ताब्यामध्ये आहे। ते कोराडीचा विकास करू शकते ते एरखेड्याचा का नाही करू शकत? एरखेड्यावर 2005 पासून सातत्याने अन्याय त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडून झालेला आहे। हे मी स्पष्ट सांगतो, अनेक वेळा सांगितलं। त्या ठिकाणी आमचा बागडोर नाल्या 25 वर्षापासून बागडोर नाल्याला पैसे देतो कधी दिले नाही। आमच्या इथं शिवपंचायत मंदिर अनेक वेळा भाषण दिले, त्याचा सत्कार केला, परंतु एक फुटी कावडी शिवपंचायत मंदिराला कधी दिली नाही। त्या ठिकाणी मला एक सांगा, एरखेडा ग्रामपंचायतची लोकसंख्या फक्त आताच्या 1 वर्षामध्ये वाढली का? त्याच्या अगोदर लोकसंख्या नव्हती का वाढलेली? आता बीजेपीच्या लोकांना का वाटते का एरखेडा ग्रामपंचायतची लोकसंख्या वाढलेली आणि तिला नगरपंचायत बनवावं? हाच तर माझा प्रश्न आहे। जेव्हा तुम्ही पालकमंत्री होते, तुमची पुरी सत्ता होती, तेव्हा तुम्ही डायरेक्ट का केली नाही? तुम्ही आमचा काँग्रेसचा सरपंच तुमच्या ताब्यात होता, तेव्हा तुम्ही ठराव करायला पाहिजे होता। माझं म्हणणं तेच आहे, तुम्ही पालकमंत्री होते, सत्ता तुमच्यापाशी होती, ऊर्जा मंत्री होते, सर्व मंत्री तुमच्यापाशी होते, तेव्हा का केले नाही? तेव्हा आम्ही विरोध नाही केला ना। आम्ही स्वागत केलं आहे, आम्ही नगरपंचायतचं केव्हाही स्वागत करू, पण तुम्ही हेकेखोरपणामुळे जर करत असाल तर आम्ही विरोध करू। एरखेडा ग्रामपंचायत मध्ये सध्या भाजपा सत्तेत नाही, भाजपा सत्तेत आले पाहिजे म्हणूनच याच्यासाठी हे षडयंत्र उभं केलेलं असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला सांगतो, आताही सत्तेत नाही आले, नगरपंचायत झाल्यानंतरही सत्तेत येणार नाही। यानं भारतीय जनता पार्टीनं विसरून जावं की नगरपंचायत झाल्यावर सत्तेत येईल, ही चुकीची कल्पना आहे त्याची। अजून सपाट्यानं मागच्या वेळेस जेवढे सपाट्यानं हारले विदर्भात सर्वात जास्त मतांना आमचा सरपंच निवडून आला, त्याच्यापेक्षा जास्त नगरपंचायत मध्ये निवडून होतोय। त्यानं त्या भ्रमामध्ये राहू नका का नगरपंचायत झाल्यावर आमची सत्ता येईल, ते चुकीची कल्पना आहे त्याची। माझं म्हणणं एकच आहे, ज्या पद्धतीनं राजकारण या ठिकाणी होऊन राहिले, 1 महिन्यामध्ये 2 आमदार 3 वेळा एरखेड्यात आले, एवढं प्रेम एरखेड्यासोबत हा? कारण त्याचं एकच कारण आहे, लोकसभेमध्ये कामठी मौदा विधानसभेमध्ये सपाटून मार खाल्ला, 18,000 लोकसभेमध्ये त्याचा कॅन्डिडेट पराभूत झाला, म्हणून त्याचे डोळे उघडले। मग विकास करायचा होता, आपले नागरिक सुविधाचे पैसे आमचे डीपीटीसी मध्ये आता लेटेस्ट पुरे प्रस्ताव पेंडिंग आहे। ते पालकमंत्र्याचा जो सहकमिटीचा अध्यक्ष आहे त्यानं मंजूर करून द्या, विकास करायचा तर पैसे देता येते ना। मग नगरपंचायत होत नाही म्हणून त्यांना म्हणजे विकास निधी द्यायचा नाही असं ठरवलेलं आहे कसं? नाही, हे विकास निधी एरखेडचा विषय नाही। संपूर्ण जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या ज्या मोठ्या ग्रामपंचायती होत्या, इव्हन
सुनील केदार साहेब असो, जिल्ह्यातल्या अनिल देशमुख असो, ज्या ज्या ठिकाणी मोठ्या मोठ्या ग्रामपंचायत, सर्व ग्रामपंचायतचे पैसे यानं रोखलेले आहे. जिल्हा परिषदमध्ये त्याचा हक्काचा सेस पण हक्काचा, मी काय म्हणलो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, आमच्या जिल्हा परिषदचा हक्काचा सेस पण 122 कोटी रुपये अजूनपर्यंत दिला नाही. हे ग्रामीण भागातल्या जनतेवर अन्याय नाही. दुसरीकडे एक आरोप असा होतो की 3दा आमदार राहिलेले, माजी मंत्री राहिलेले कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्वतःचं कार्यक्षेत्र असलेलं कोराडी ग्रामपंचायतला तिथे नगरपंचायत नाही बनवलं जात आहे. मग एरखेडा किंवा मग चिंचोली, खापरखेडा या ठिकाणी त्यांचा जोर का? आम्ही मागच्या वेळेस हाच प्रश्न मी केला होता. महादुला आणि महादुला कोराडीची शिव लागून आहे. कोणतं घर महादुल्यात आहे आणि कोणतं घर कोराडीत आहे मला पुरी जन्मकुंडली माहित आहे. महादुला कोराडीची हे ओळखू येत नाही. असं असताना त्यानं मस्त नगरपालिका करायला पाहिजे ना. एवढं मोठं 2200-2100 कोटीचं मंदिर बांधलं, जगदंबा देवस्थान आहे तिथं सुविधासाठी नगरपालिका पाहिजे ना. मग ग्रामपंचायतची काय गरज आहे? माझा प्रश्न आहे, त्यावेळेस मी कोराडी महादुला नगरपालिका केली पाहिजे, नगरपंचायत मच केली पाहिजे. नाही तर मग ते म्हणते लोकसंख्या कमी आहे तर नगरपालिकेत महादुल्यामध्ये मच करा ना, नगरपालिका होते ना मोठी. महादुला कोराडी दोन्ही मिळून नगर परिषद बनवावं असं तुमची मागणी आहे? हा, बिलकुल मागणी आहे आमची. ती हक्काची मागणी आहे. कोराडीच्या जनतेची मागणी आहे, महादुल्याच्या जनतेची मागणी आहे. तुम्ही कोराडी शेफ झोन मध्ये मंदिर फक्त त्याच्या ताब्यात राहिलं पाहिजे म्हणून तुम्ही ग्रामपंचायत राहू देता. नाही एरखेड्याचा विकास सांगता. एरखेड्यात विकास का 20 वर्ष काय तुम्ही 20 वर्ष आमदार होते ना भागाचे, मग का केलं, काऊन नाही केला एरखेड्याचा विकास तुम्ही? विद्यमान आता विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी महादुला ग्रामपंचायतला महादुला नगरपंचायत बनवली. तुम्हाला काय वाटते की महादुला नगरपंचायतचा विकास ज्या गतीने व्हायला पाहिजे तो विकास झाला का? 300 करोड रुपयाच्या वर विकास निधी आला. तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो, तुमचं चॅनेल महादुल्यातलं आहे. मी त्या भागात 1.5 वर्षापासून सातत्याने आंदोलन करून राहिलो. प्रत्येक जे पट्ट्याचा प्रश्न असो, आमच्या महिला भगिनीचा प्रश्न असो, आमच्या दलित वस्तीचा प्रश्न असो, महादुला नगरपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. हे तातडीनं आमचा त्या ठिकाणी आमचे काँग्रेसचे नेते अनेक वेळा आंदोलन त्या ठिकाणी केले. महादुलात कोणताही विकास झाला नाही. आजी फुले नगर असो, श्रीवास नगर असो, आमचे जे गोरगरीब लोक भागामध्ये राहते अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. यानं कोणता विकास केला? महादुला सोडा, खरबी बहादूर असो, बेसा बेलतरुडी असो, फक्त पॉश वस्तीमध्ये रोड बनवले. जे लेआउट आहे त्या ठिकाणी कोणताही विकास झाला नाही. अजूनही त्या ठिकाणी खरबी बहादूर असो, बेसा बेलतरुडी अजूनही पाईप असते. बिडगावची काय परिस्थिती आहे? यानं जर विकास करायचा आहे, विकास काही नाही. या नगरपंचायतच्या नावावर प्रशासक बसले आहे, 40% कमिशन खाऊन राहिले. एकमेव भ्रष्टाचाराचा जनता जसा महाराष्ट्रात चालू आहे तसा या कामठी मौदा विधानसभेमध्ये चालू आहे. म्हणून याची शासकीय यंत्रणा, सरकारी यंत्रणा जे शिव आहे, जे गव्हर्नमेंटचे अधिकारी आहे ते चुपचाप त्या ठिकाणी ज्या ठिकाणी एखादी ग्रामपंचायत नगरपंचायत मध्ये जेव्हा परिवर्तित होते त्या ठिकाणी एका नगरपंचायतला जवळपास 12 आणि 13 सीओ महादुला नगरपंचायत मध्ये झाले एका 5 वर्षामध्ये. तर एक परमनंट सीओ न आणण्यामागे काय कारण असावं? काय नाही, जोपर्यंत शिव त्याचं काम करते, जोपर्यंत भ्रष्टाचार करू देते तोपर्यंत या शिवले राहू देते. ज्या दिवशी शिवनं नकार दिला अवैध काम करायचा त्या दिवशी शिवले हाकलून देते. कामठी नगरपालिकेमध्ये 2 वर्षापासून शिवाय आज परिस्थिती करोडो रुपये देऊन राहिले. त्या ठिकाणी रिंग बनवून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळी काम वाटत आहे. माझा स्पष्ट आरोप आहे. पूर्ण भारतीय जनता पार्टीचे पूर्ण कामठी नगरपालिका असो, बिडगाव असो, पूर्ण बेसा बेलतोडे, खरबी बाया सर्व ठिकाणी इव्हन महादुला, मौदा नगरपंचायत या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करत आहे आणि 20-25% डायरेक्ट कमिशन खातात. या डायरेक्ट आरोप आपण बघू शकता. हे आज सुरेश भाऊ भोयर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की नगरपंचायत एरखेडा बनण्यासाठी आमचा विरोध नाही, मात्र ज्या पद्धतीने हे जे षडयंत्र सुरू आहे राजकीय प्रतिशोधातून ग्रामपंचायतला नगरपंचायत बनवण्याकरता फक्त केवळ कमिशनबाजी लाटण्यासाठी आणि कुठेतरी विकास निधी पळवण्यासाठी हे षडयंत्र सुरू आहे. कुठेतरी कामठी मौदा विधानसभा भाजपचे आमदार असताना कुठेतरी विकासाच्या बाबतीमध्ये मागे पडलेली आहे. कुठेतरी विकास करायचा असेल तर त्यांची स्पष्ट भूमिका असली पाहिजे भाजपची. हाच या ठिकाणी सुरेश भाऊ यांच्या माध्यमातून वर्ल्ड न्यूज चॅनलवर त्यांनी एक आरोप केलेला आहे की नगरपंचायत बनवण्याकरता कुठेतरी जे काही कामं आहे त्या कामाच्या माध्यमातून करोड रुपयाचा निधी लाटण्याचा जो प्रकार आहे त्याच्यावर कुठेतरी षडयंत्र आहे आणि ह्या षडयंत्रावर कुठेतरी भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे.
मात्र कुठेतरी भ्रष्टाचारावर चौकशी होत नाही आणि राजकारणातून प्रतिशोधातून हे नगरपंचायत बनवण्यासाठी षडयंत्र आहे. तोपर्यंत आपण बघत राहा वैष्णव चॅनल. मी सुनील साळवे, मुख्य संपादक, वैष्णव थेट येरखेडा ग्रामपंचायत परिसरातून. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.